वेलकम बॅक टू नोकरीवाला मुंबईकर. सगळ्यांना एक खूप छान अपडेट द्यायचे की आज आम्ही आपल्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे. पहिल्यांदा प्राजक्ता वैभव व्लॉग्स असं याचं नाव होतं आणि 1 वर्ष या नावाला घेऊनच आम्ही या चॅनलवरती काम केलं. जे काही यश अपयश आलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि सगळ्यांच्या मुळे आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचे खरं तर मनापासून धन्यवाद, आभार. जेवढे मानावे तेवढे खरोखर कमी आहेत. आणि आपल्या सपोर्ट शिवाय किंवा आपल्या सगळ्यांच्या काय म्हणू शकतो त्याला की जे प्रेम, पाठिंब्याशिवाय, प्रेमाशिवाय यातली कुठलीही गोष्ट खरोखर शक्य नव्हती. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे. आणि अजून एक गुड न्यूज सांगायची म्हणजे आमचा गुगल ॲडसेन्स अकाउंट आलेला आहे. येस, हा गुगल ॲडसेन्स पिन अकाउंटचा पिन आहे. हा पिन आलेला आहे, विच वॉज व्हेरी मच इसेन्शियल अँड नेसेसरी. आणि जशी आपली सगळ्यांची गणपतीवर श्रद्धा असते, आमची पण आहे. तर आज मंगळवार सकाळी सकाळी हा पिन रिसीव झाला आणि आनंदाला पारावार राहिला नाही. कारण अनेक लोकांचे अशा अनेक गोष्टींमध्ये टेक्निकल एरर होतात, अनेकांच्या चुका होतात. त्या चुका सगळ्यात पहिल्यांदा चूक अशी असते, जेव्हा आपण आपली आयडेंटिटी व्हेरीफाय करतो यूट्यूबमध्ये, जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो, 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतात, त्याच्यानंतर वॉच टाईम होतो, नंतर एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस अशी आहे की तुम्हाला आयडेंटिटी व्हेरीफाय करायची, ॲड्रेस व्हेरीफाय करायचा आहे. तर आयडेंटिटी व्हेरीफाय करताना आपल्याला आपलं ड्रायव्हिंग लायसन किंवा इलेक्शन कार्ड याच्यापैकी गुगलला अपडेट करायचं असतं. आणि मग तुमची जर का ती आपण जे देतोय ते जर का व्हिजिबल असेल, क्लिअर असेल, तर काही प्रॉब्लेम येत नाही. पण कुणीही आधार कार्ड वगैरे अशा गोष्टी त्या ठिकाणी देऊ नयेत, कारण गुगलला आधार कार्ड आपण लावू शकत नाही किंवा देऊ शकत नाही त्या ठिकाणी. ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट आणि इलेक्शन कार्ड या गोष्टी तिथे चालतात. हे जर का तुम्ही व्यवस्थित अपडेट केलं तर ते कुठचा प्रॉब्लेम येत नाही, त्या ठिकाणी ॲक्सेप्ट होऊन जातं, लगेच त्याचा मेल पण येतो. आणि त्याच्यानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काही करायची गरज नसते. अशा प्रकारे पिन जर का तुम्ही ॲड्रेस प्रॉपरली व्हेरीफाईड बरोबर टाकलेला असेल तर तुमच्या घरी ते पिन डिलिव्हर होतं. अशा प्रकारे हे पिन डिलिव्हर झालंय आणि आनंदाला पारावार. मला वाटतं 8 दिवसातच पिन डिलिव्हर झालंय. लास्ट मंगळवारी, गेल्या मंगळवारीच आम्ही प्रोसेस केली होती आणि ह्या मंगळवारी ते आम्हाला रिसीव्ह झालंय. ही एक फार महत्त्वाची अपडेट आहे. त्याचबरोबर नाव चेंज केलंय, नोकरीवाला मुंबईकर. कारण कुठेतरी असं म्हणतात नावात काय आहे असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा नावात सुद्धा बरंच काही आहे. हे जे नाव आहे हे काहीतरी वेगळं स्टँड त्याचं राहिला पाहिजे किंवा एक वेगळेपण असला पाहिजे. त्याच्यामुळे अनेक दिवस आम्ही दोघं पण विचार करत होतो की काय नाव देऊया. आणि नाव देताना सुद्धा काही प्रॉब्लेम असे असतात की ते नाव किंवा ते हँडल जे आहे ते दुसऱ्या कोणी यूज केलेलं नसलं पाहिजे. त्याच्यामुळे अचानक ही गोष्ट आठवली. 2-3 नावं, जसं आपण लहान बाळ आपल्याकडे येतं त्यावेळेला त्याची आपण अनेक नावं हे करतो आणि त्यातून शॉर्टलिस्ट करतो, तशी आम्ही अनेक नावं ही केली होती. आणि नोकरीवाला मुंबईकर हे नाव आम्ही फायनल केलं. तर नोकरीवाला मुंबईकर हे नाव आम्ही फायनल अशासाठी केलेलं आहे की मुंबईमध्ये राहून किंवा कुठल्याही, आता मुंबईच नव्हे, जो व्यक्ती शहरामध्ये राहतो, त्याचं गाव सोडून मुंबईसारख्या शहरात येतो, पुण्यासारख्या, पुणे बँगलोरला जातात, त्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळ्यांचे प्रॉब्लेम सेम असतात. तुमचं इन्कम लेवल काही असू दे किंवा इतर काही गोष्टी आपल्यामध्ये वेगळ्या असू देत, पण आपले प्रॉब्लेम सारखे असतात. जसं की एखादा धनाढ्य माणूस असेल, तो एखाद्या रस्त्यावरून जात असेल मुंबईच्या, त्यालाही ट्रॅफिक लागतं. आणि एखादा सर्वसामान्य सायकल्सवर असेल तर त्याला देखील ट्रॅफिक लागतं, है की नाही? अशा स्वरूपाचे अनेक प्रॉब्लेम तुमचे आणि आमचे सगळ्यांचे सेम आहेत. हे प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेममधून आपण स्वतःला कसं बाहेर काढू शकतो किंवा काय काय आमच्या आयुष्यामध्ये घडतंय आणि त्याच्यातून आम्ही कसं वे आउट करतो, हे आपल्याला सुद्धा नक्की फायदेशीर होईल. आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा स्वरूपाचे व्हिडिओज आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत. त्याच्यासाठी जसं आपण आजपर्यंत प्रेम दाखवलं तसं यापुढे पण दाखवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा. बाय बाय.